आता मोबाईलवरती अश्लील मेसेज करून 19 वर्षीय तरुणीचा छळ झाल्याचा आरोप करण्यात आलाय। भाजपचे पदाधिकारी नितीन बनकर यांनी कॉर्पोरेट जिहाद झाल्याचा आरोप केलाय। आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी प्रभाग क्रमांक 201 च्या समाजवादी पक्षाच्या नगरसेविका इरम सिद्दीकी यांचा भाचा असल्याची माहिती मिळाली आहे। दरम्यान ठाकरेंच्या सेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी आगरीपाडा पोलीस स्टेशनला भेट देत या प्रकरणाची माहिती घेतली। नाशिकच्या टीसीएस कंपनीतील धर्मांतरण आणि लैंगिक शोषणाचं प्रकरण ताजं असतानाच मुंबईच्या आगरीपाड्यात कॉर्पोरेट जिहाद झाल्याची माहिती आहे। मोबाईलवर अश्लील मेसेज करून 19 वर्षीय तरुणीचा छळ करण्यात आल्याचा आरोप भाजपचे पदाधिकारी नितीन बनकर यांनी केलाय। दरम्यान या प्रकरणी आगरीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अशरफ सिद्दीकीला अटक करण्यात आली आहे। नोकरीसाठी मुलाखतीला येणाऱ्या मुलींचे फोन नंबर घेतले जायचे। मुलींच्या मोबाईलवर अश्लील मेसेज, फोटो आणि व्हिडिओ पाठवले जायचे। आरोपीनं 3 ते 4 हिंदू मुलींना अश्लील फोटो पाठवले। बनकर यांचा हा आरोप आहे। मोबाईलवर अश्लील मेसेज करून 19 वर्षीय तरुणीचा छळ करण्यात आल्याचाही आरोप आहे। माझी मुलगी जिकडे काम करत होती तिकडे अधिकतर मुली हिंदूच होत्या आणि जे मुलाची क्वांटिटी होते ते मुसलमान जास्त मुलं होते। त्याच्यातून असं प्रकरण घडलंय की जॉब गेल्यानंतर त्या मुलांनी कुठून नंबर काढला काय ठाऊक नाही आणि माझ्या मुलीला काही दिवसापासून अश्लील व्हिडिओ, पॉर्न व्हिडिओ, घाणेरडे शब्द, तुझे लॉज पे लेके जाऊंगा, तेरे साथ ऐसा करूंगा, मी आता ऑनलाईन आणि सगळ्यांच्या समोर ती गोष्ट बोलू नाही शकत, इतके घाण शब्द होते। आणि हे 21 तारखेला माहिती पडल्यानंतर आम्ही बोललो की बघूया थोडा नेक्स्ट टाइम हा नाही करणार, पण तो काय थांबला नाही आणि कंटिन्यू अशा प्रकारचे अश्लील व्हिडिओ पाठवत होता। पोलिसांच्या माहितीनुसार 21 एप्रिल ते 23 एप्रिल 2026 दरम्यान ही घटना घडल्याची माहिती आहे। आरोपी अशरफ सिद्दीकी हा मुंबई पालिका प्रभाग क्रमांक 201 च्या समाजवादी पक्षाच्या नगरसेविका इरम सिद्दीकी यांचा भाचा असल्याची माहिती आहे। या मुलींनी धाडस दाखवून आज या ठिकाणी पोलीस कंप्लेंट केलेली आहे आणि विशेषतः म्हणजे जो आरोपी आहे तो आरोपी समाजवादी पक्षाच्या एका नगरसेविकाचा भाचा आहे। परंतु आज ह्या जिहादी मानसिकतेची इतकी ताकद झालेली आहे की मुंबई सारख्या या महानगरीमध्ये हिंदू मुलींना ट्रॅप करणं, त्यांना जाळ्यात ओढणं आणि त्यांच्यावरती शरीर सुखाची मागणी करून त्यांना बाटवणं, नंतर टाकून दे, हे प्रकार या ठिकाणी घडू लागलेले आहेत। दरम्यान मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी आगरीपाडा पोलीस स्टेशनला भेट देत संबंधित प्रकरणाची माहिती घेतली। त्या मुलाची मी आता हिस्ट्री विचारली तर ही 4थी का 5वी मुलगी आहे। याचा अर्थ 4 मुलींना हा छळून झालाय। आता ती छळणूक आर्थिक होती, मानसिक होती की शारीरिक होती, या बाबतीत पण इन्क्वायरी झाली।